नो आपण हे धावंडा नदी बघू शकता आणि नदीच्या वर हा आपला पूल जो आहे आता तोही आपल्याला आता तयार होताना दिसत आहे. म्हणजे तो पूर्णच तयार झालेला आहे. त्या साईडला जे आता म्हणजे अगदी त्याला फायनल काम म्हणजे म्हणू तर आता त्या फायनल याला कामाला आता सुरुवात आपल्याला इथं होताना दिसतं. ही आपली धावंडा नदी आहे आणि धावंडा नदीवरचा पूल आता आपल्याला पूर्ण होताना या ठिकाणी तो पूर्ण झालेला आहे. त्याचे थोडे साईड गार्ड जे आता ते त्या साईडला क्रेनने ते बसवण्यात येईल. आणि आता काल आपण परवा 2-3 दिवस तुम्हाला मी जे व्हिडिओ दाखवले दिग्रस स्टेशनवरील तर त्या ठिकाणी आता फायनल जे आहे तर ते आपण पूर्ण स्लीपर त्या ठिकाणी रोज 40 ते 50 ट्रक जे आहेत दौंड तालुक्यातून आपल्या इथे येत आहे. त्यापूर्वी काही स्लीपर ह्या 40 गाव मधून आलेले आहेत. आणि आता उन्हाळ्याच्या पूर्वी हे सगळे कामं दिग्रस आणि दारवा ही SMS कंपनी काम करत आहे. आणि इथून SMS कंपनीच्या कामाचा सध्याचा आपण आढावा जो आहे तर ते आता आपलं म्हणजे पूर्ण होताना आपल्याला दिसतो. त्या साईडला मशिनरी आणि तिथेच स्टाफ पण त्या ठिकाणी असतो. आणि आता ह्या नदीवर त्या दिवशी आपण जो व्हिडिओ बनवला होता तर आपल्याला इंजन याच ठिकाणी असलेलं दिसतं. इथूनच पाणी नदीवरून जे आहे तर ते भरण्यात येतं. कारण की फायनल अलाइनमेंटमध्ये पाण्याची फार गरज असतं. तर ते दबाव व्यवस्थित झाला पाहिजे. तर आता ह्या सगळ्या याच्यामध्ये नदीवरील काम आजही पाणी पाहतो आपण की यावर्षी बरं आहे. आणि आता येत्या काही दिवसातच त्या साईडला आपण पाहतो की 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील SMS कंपनीचं जे काम आहे ते मित्रांनो आपल्याला आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे. तर येत्या काही दिवसात म्हटल्यापेक्षा आता या ठिकाणी फायनल जे काम आहेत तर ते आपल्याला सुरू होताना दिसेल. आणि दिग्रसमध्ये रोज जे रूळ येत आहेत आणि स्लीपर येत आहेत रूळ म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून आपल्याला ती सुरुवात झालेली दिसते. तर आता ही सगळी सिच्युएशन आहे. येत्या काही दिवसातच आपल्याला त्या ठिकाणी स्लीपर लेअरिंगचं काम सुरू होताना दिसेल. पूर्ण झाल्यानंतर त्याचं अलाइनमेंटचं काम काय असतं तर आपण बघू शकतो. पुलाची हाईट आणि त्या हाईटच्या साईडला जे आहे तर ते याचं लेअरिंग कसं करण्यात येतं. कारण की उद्या कुठलीच अडचण येऊ नये म्हणून वर जे आहे तर त्या साईडला गिट्टी आपल्याला असलेली दिसते. आणि मग हा जो भराव आहे तर हा कुठेही पुलाला म्हणजे टेक्निकली डिस्टर्ब होऊ नये या दृष्टिकोनातून आता हे फायनल अलाइनमेंटचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं.